1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याच्या खासगी साखर कारखानदारांच्या विस्मा संघटनेच्या घोषणेवर माजी सहकार मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। साखरेचे दर वाढले म्हणून 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करणे तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही। सहकारी खासगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची तारीख निश्चित करण्याचा अधिकार मंत्री समितीला आहे। विस्माला परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। चांगल्या रिकव्हरीच्या काळात कारखाने चालले पाहिजेत आणि बंद झाले पाहिजेत असा विश्वास माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला। मुळामध्ये राज्यातले सहकारी कारखाने केव्हा चालू करायचे याच्या बाबतीमध्ये राज्य साखर संघ राज्यातल्या सर्व कारखानदारांशी चर्चा करते आणि तशा प्रकारची मागणी मंत्री समितीकडे करते। मंत्री समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सहकार मंत्री महोदय हे सर्व जबाबदार मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असतं आणि त्यामध्ये चर्चा होते की राज्यातला गळीत हंगाम केव्हा चालू करावा। ती अजून बैठकच झालेली नाही आणि त्याच्या अगोदर खासगी कारखान्याच्या काही लोकांनी काल जाहीर केलं की 1 ऑक्टोबरपासून कारखाने चालू करणार। मुळामध्ये प्रश्न आहेत ते करणार आहेत, पण त्यांनी सांगितलं असं की सहकारी कारखाने सुद्धा आम्ही 1 ऑक्टोबरला चालू करणार। तो त्यांना अधिकार कुणी दिला? राज्य मंत्रिमंडळाने जर निर्णय घेतला नाही, मंत्री समितीने निर्णय घेतला नाही, तेवढं गडबड करायचं कारण काय? तर त्याला कारण एक दिसते की साखरेचे वाढलेले भाव, पण ऊसामधली सगळी साखर बाहेर घेण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी कारखाने योग्य वेळी सुरू होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने साधारणपणे पूर्वीपासून एक प्रघात आहे की 1 नोव्हेंबरला कारखाने चालू करायचे। ठीक आहे, यावेळी आपण समजू शकतो थोडं अगोदर चालू करायला पाहिजे, परंतु याचा निर्णय हा माननीय मंत्री समितीमध्ये होणं अपेक्षित आहे। तसा निर्णय झाल्यानंतर राज्यातले सर्व सहकारी कारखाने त्या मार्गाने त्या ठिकाणी जातील। याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, पण त्याला अजून 2 महिने जातील, कारण 10 लाख टन साखर ही कच्ची आयात केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून प्रत्यक्ष ती साखर मार्केटला येण्यासाठी 2 महिने जातील आणि 10 लाख टन साखर आहे। देशाची गरज 22-22.5 लाख टनाची आहे, त्यामुळे ती पुरेशी असंही नाही, परंतु ती यायला अजून बराचसा अवधी आहे। शासनानं हा निर्णय घेतला का तर साखरेचे दर वाढतात। बऱ्याच काळानंतर एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस येत असताना त्या ठिकाणी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। त्याचा बरा वाईट परिणाम हा त्या ठिकाणी साखर धंद्यावर होईल निश्चित त्या ठिकाणी। पण एक आहे की कारखाने हे चालू करत असताना योग्य वेळी चालू केले, पण अलीकडच्या काळामध्ये अनेक कारखान्याची विस्तार वाढ झाली, त्यामुळे हंगाम अगदी एप्रिल-मे पर्यंत चालतो अशा प्रकारची परिस्थिती। हंगाम चालू मार्च-एंडपर्यंत चालू शकतो आणि त्या दिवशी चांगल्या रिकव्हरीच्या काळामध्ये हे कारखाने चालले पाहिजे आणि त्या काळामध्ये बंद झाले पाहिजे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला